मंडळी, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी. सुरेश भटांच्या या ओळींची आज प्रकर्षानं आठवण होतीये, कारण मराठी शाळांमध्ये हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याच मातीत मराठी थपडा खाते. आपल्या देशात 19,500हून अधिक बोली भाषा आहेत. त्यापैकी 22 भाषांना संविधानात अधिकृत मान्यता आहे. देशात या भाषिक वैविध्यामुळे सांस्कृतिक संपन्नता आहे. पण असं असलं तरी या देशाला एकाच भाषेत बांधण्याचा गुंफण्याचा प्रयत्न का होतोय? अगदी स्वातंत्र्य काळापासून एक देश एक संविधान, एक देश एक निवडणूक, एक देश एक टॅक्स, एक देश एक अभ्यासक्रम असा एकीचा नारा देणाऱ्या केंद्र सरकारनं एक देश एक भाषा करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय का? ती भाषा म्हणजे हिंदी. हिंदीला राष्ट्रभाषा करण्याचा मनसुबा नवा नाही, जुना आहे. त्यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले, पण इथल्या प्रादेशिक भाषांनी तिला कधी उरावर बसून घेतलं नाही. वेळोवेळी त्या प्रयत्नांना हाणून पाडलं, कारण त्या भाषेसोबत प्रादेशिक अस्मिता आणि इथली संस्कृती जोडली गेली आहे. या मातीची संस्कृती आहे. आता राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं शालेय अभ्यासक्रम आराखडा तयार केला. त्यात मराठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजीसह हिंदी तृतीय भाषा शिकणं सक्तीचं केलं. हे केंद्र सरकारचा हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न आहे असं सांगत बिगर हिंदी राज्यांनी त्याला कडाडून विरोध केलाय. महाराष्ट्रात राज ठाकरेंनी थेट भूमिका घेत सरकारला सुनावलंय. भारतातील हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषिक संघर्षाला मोठा इतिहास आहे. त्याला ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशी किनार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय एकतेचं प्रतीक म्हणून हिंदीला पुढे केलं गेलं. महात्मा गांधी आणि इतर नेत्यांनी हिंदी हिंदुस्थानीला देशाला जोडणारी राष्ट्रभाषा म्हणून प्रोत्साहित केलं. पण तमिळ, तेलुगू आणि बंगाली माणसांनी त्याला कायम विरोध केला, कारण भाषा केवळ संवादाचं साधन नसून सांस्कृतिक अस्मितेचा ती भाग आहे अशी त्यांची भूमिका. त्यातून भाषा संवर्धनाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळी उभ्या राहिल्या. त्यातून भाषावार प्रांत रचना झाली. त्यामुळे हा राजकीय पक्षांसाठी संवेदनशील मुद्दा बनला. तामिळनाडूत डीएमकेनं हिंदी साम्राज्यवाद म्हणून त्याला विरोध केला. हिंदीला थोपवण्याच्या विरोधात दक्षिण भारतात इंग्रजी हवी अशी भूमिका घेतली गेली. पण हिंदीला होणारा विरोध राजकीय हेतूनं प्रेरित आहे का? हिंदीला विनाकारण विलन ठरवलं जातंय का? की हिंदीच्या माध्यमातून नवा प्रादेशिक साम्राज्यवाद निर्माण केला जातोय म्हणून विरोध होतोय? इथल्या प्रादेशिक भाषा समृद्ध आहेत. मराठी तर अभिजात आहे. हिंदीपेक्षा कितीतरी जुनी आणि समृद्ध मराठी भाषा. मग हिंदीची सक्ती कशासाठी? सक्तीतून मराठी अस्मितेला ठेच पोचवली जाते का? आणि मराठी भाषेवर वरवंटा फिरवला जातोय का? सवाल हाच. हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. केंद्राचे हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही, तर एका राज्याची भाषा. केंद्राच्या हिंदी सक्तीच्या फरमानावर राज ठाकरेंनी केलेला हा पलटवार. नवं शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर आता जूनपासून महाराष्ट्रात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होते. या धोरणानुसार 1ली पासून हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्रात मराठीसाठी आंदोलन सुरू असतानाच केंद्रानं हिंदी सक्तीची रणनीती आखली आहे. केंद्राच्या या निर्णयानं सगळ्याच शाळांमध्ये हिंदीचे धडे गिरवले जाणार आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला राज ठाकरेंनी तीव्र शब्दात विरोध केला. राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत हिंदीच्या सक्ती विरोधात एल्गार केला. हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. केंद्राचे हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी राष्ट्रभाषा नाही, तर एका राज्याची भाषा. त्रिभाषेचं सूत्र सरकारी व्यवहारापुरतं मर्यादित ठेवा, शिक्षणात आणू नका. दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रावर लादण्याचे प्रयत्न आहेत. भाषावार प्रांतरचनेला हरताळ फासला जातोय. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्याल तर संघर्ष अटळ आहे. मराठी विरुद्ध मराठी इतर संघर्षातून निवडणुकीत फायदा उचलण्यासाठी हा अट्टाहास आहे का? मराठी भाषिकांनी सरकारचा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल प्रेम नाही, फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायची. आता जाणीवपूर्वक हिंदी भाषा ही जी सक्तीची करतायत, मला वाटतं हे धोरण चुकीचं आहे.
तुम्हाला 2 भाषा सक्तीच्या असू शकतात. एक तुम्ही ज्या माध्यमातून शिकता आहात ती भाषा, आणि दुसरी इथली महाराष्ट्रात असेल तर मराठी, कर्नाटकमध्ये असेल तर कन्नड, गुजरातमध्ये असेल तर गुजराती, आणि उत्तर प्रदेशमध्ये असेल तर हिंदी. त्यामुळे ज्या 22 भाषांना मान्यता मिळालेली आहे त्या 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे. ही राज्यभाषा नाही. राज ठाकरेंच्या या टीकेनंतर भाजपनंही पलटवार केलाय. राज ठाकरेंनी अभ्यास करून बोलावं असा टोला आशिष शेलारांनी लगावलाय. मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू. माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील. शैक्षणिक धोरणानुसार येत्या जून पासून 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी हिंदी सक्तीचं स्वागत करतायत. मनसे थेटपणे विरोधात उतरली असली तरी ठाकरेंची शिवसेना मात्र अद्यापही वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसते. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे. आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे. त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे. पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही. सक्ती नाहीये, समजून घ्या जरा. त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही. खरं तर मराठी माणसाचा विचार करता त्याला हिंदी भाषा अडचणीची नाही. पण एकीकडे महाराष्ट्रातील इंग्रजी शाळांमध्ये आपली मातृभाषा असलेल्या मराठीची गळचेपी केली जात असताना विद्यार्थी आणि पालक हिंदीचा उदो कसा आणि किती करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक मात्र निश्चित, केंद्राच्या या निर्णयामुळे राज ठाकरेंच्या मनसेला मराठी आग्रहाचं नवं कारण मिळालंय एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.